त्यानंतर इथे सन्मानित केलं जाईल। आज संपूर्ण दिवसभरामध्ये जो आवाज तुम्ही ऐकलात खरं तर शिरोशाही अंदाज आमचे बाबूशाह देवीचा पाडा यांचा शुभ सन्मान केला जाईल। शिरोशाही अंदाज मध्ये सातत्याने हे समालोचन करत असतात बाबूशाह। चिंगो चिंगो बाबूशाह को मच्छी ज्यादा पसंद है। नहीं बाबूशाह यस दिन ब दिन बदलते जवान हो रहे। बाबूशाह यांचा सन्मान केला जाते। कॉमेडी हमेशा त्यांच्या माध्यमातून असते। शरद शेठ पावशे आणि धर्मा शेठ पावशे साहेबांच्या शुभ हस्ते तो सन्मान। त्यानंतर आमचे सिनियर समालोचक मराठी असो हिंदी असो आणि इंग्रजी असो या तिन्ही भाषेवरती प्रभुत्व गाजवणारे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नेहमी त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो ते आमचे सिनियर समालोचक मचिंद्र पाटील सर मॅन फ्रॉम रोहिंजन त्यांचा शुभ सन्मान। रामदरे साहेब आणि त्याचबरोबर आमचे शरद दादा पावशे यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जातोय। त्यानंतर आमचे डीजे चला डीजे या डीजे या डीजेचा सन्मान होईल। त्यानंतर आमचे आई एकविरा इव्हेंट खरं तर इथे संदेशबाई शेळके यांचाही शुभ सन्मान करण्यात येईल। डीजे चला डीजे। त्यानंतर आमचे आई एकविरा इव्हेंट लाईव्ह टेलिकास्ट क्वालिटी क्लॅरिटी आणि नक्कीच त्यांचा सन्मान देखील इथे केला जाईल। संदेश शेळके मित्रांनो खरं तर एक मेहनती माणूस आणि सातत्यानं प्रत्येक स्पर्धेला कसं उंच घेऊन जाता येईल त्याचा प्रयत्न त्याचा असतो। स्टँडर्ड क्वालिटी त्याच्याकडे आणि खरंच संदेश शेळके म्हटलं की संदेशनं अनेक वेळा मोठं बऱ्याच लोकांना मोठं केलंय पण तो आज स्वतःचा चॅनल त्यानं आणला आणि आज खरंच त्याच्या चॅनलकडे पाहिलं की क्वालिटी आणि क्लॅरिटी काय असते हे आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलं। स्पर्धेचा स्टँडर्ड वाढतो आणि तो वाढवण्याचा काम संदेशचा असतो आणि तो करत असतो त्याचं स्वागत। त्यानंतर समालोचकाच्या पाठीचा कणा ज्याला मानला जातो तो आमचे स्कोरर चला जतीन गोंधली मॅन फ्रॉम उसाटणे यांचा शुभ सन्मान केला जाईल। जतीन गोंधली बघा गेली 2 वर्षानंतर आपण हे नाव सातत्याने ऐकतोय। उत्कृष्ट स्कोरर प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा समालोचकापर्यंत पोहोचत असतो जतीन गोंधली। चलिए उसके साथ साथ जाएंगे मॅक्सर ठाणे रायगड भिवंडी ज्याच्या नावाच्या दरारा आहे रे असा कुठला गाव नाही रे जिथे योगेश मडवी सरचा नाव नाही रे। तो देखिए योगेश मडवी सर पनवेल समालोचक एसोसिएशन के उपाध्यक्ष जिनका इन वक्त सम्मान किया जा रहा है। ठाणे होंदे रायगड होंदे मुंबई होंदे भिवंडी होंदे असा कुठला गाव नाही रे जिथे योगेश मडवी सरचा नाव नहीं रे। एक लेजेंड कमेंटेटर है लेकिन स्टाइल ही देखिए अभी भी लोग के लिए पहचाने जाते हैं। जहाँ पर देखिए टीम की है कमी तभी योगेश मडवी सर है। बहुत बढ़िया टीम की हालत जा रही थी ये गंभीर है जिस टूर्नामेंट में तभी योगेश मडवी सर रहते हैं गंभीर है। फिर एक बार ले चलूँगा उनकी तरफ है बाकी के प्राइज डिस्ट्रीब्यूशन की तरफ है। सर्वप्रथम एक सूचना आहे बघा बाईक ज्याही संघातल्या खेळाडूला मिळेल त्या संघाचे 15,000 रुपये कमिटीकडे जमा केले जातील कारण ती नावं करण्यासाठी तुम्हाला फक्त त्याचे कागदपत्र अर्थात तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड द्यायचे आणि स्नेहा मोटर्स मध्ये जाऊन ते आपण जमा करा ती गाडी आपल्या नावावरती होईल। सर्वप्रथम 4ही विजेता संघाचं आपण अभिनंदन करूया 5ही विजेता संघाचं अभिनंदन करूया। प्रथम क्रमांक चेंज द गेम वडवली संघ रनरअप संघ राहिलाय डीसीसी मोरवे संघ। तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ टीम नारेन। चौथ्या क्रमांकाचा मानकरी नक्ष 11 गावदेवी बेलवली आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी धाकटा कांदा प्रिन्स 11 धाकटा कांदा। 5ही संघ या
बक्षीस समारंभाला सुरुवात करायची. प्लीज आपण सर्व समोर या. चॅम्पियन संघ तर उपस्थित आहे, नारायण संघ उपस्थित आहे आणि लगेचच आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत. शेवटच्या फायनल मॅचचा मानकरी, मॅन ऑफ द मॅच, ज्यानं अप्रतिम खेळ केला मैदानावरती. 13 चेंडूमध्ये 37 धावेची खेळी केली. तो चेंज द गेम वडोली संघाचा गेम चेंजर विशाल पाटील. चला विशाल पाटील या, सर्व समोर या ना प्लीज. पाची संघ इथे आपण 5 दिवस क्रिकेट खेळला आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, आणि आज तुम्ही विजेता ठरल्यात. पाठीमागे का राहते, समोर या ना. पाची संघाचे कोणी प्रतिष्ठित नागरिक इथे असतील तर त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. नितेश दादा केनी, नितीन दादा केनी धरणा, बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी ते प्राइज होतं. चला या आपण प्राइज देऊया. आणि मॅन ऑफ द मॅच बालू काटे साहेब उपस्थित आहेत. बालू काटे साहेब 1000 रुपये आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आहे. तर विशाल ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. अंतिम सामना दमदार राहिला आणि त्या सामन्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विशालनं चॅम्पियनशिप पटकावलं. यंदाच्या सीझन मध्ये एक उल्लेखनीय कामगिरी राहिली. आणि त्यानंतर या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संघ समोर या ना प्लीज. बक्षीस समारंभ सुरू करायचा आहे. चला सायकल घेऊन या, एक सायकल वर येऊ द्या. चला या, एक सायकल बघता ना, बाकी राहू द्या खाली. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एक स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय. आम्हाला पुरस्कृत केली आहे ती सन्माननीय रामदादा दरे, माजी उपसरपंच नेतोस यांच्या वतीनं. आणि ती ट्रॉफी आणि सायकल देण्यासाठी मी विनंती करेल राम दरे यांना की आपणच यावं. तर राम दरे साहेबांच्या वतीनं ती सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. साहिल या, साहिल दरे, साहिल दरे. लक्ष असू द्या, कारण महत्वाची सूचना आहे. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये कसं की प्रत्येक संघाला एक एक प्राइज दिली जाते, परंतु या स्पर्धेमध्ये असं सांगितलं की ज्याचं बक्षीस आहे त्याच संघाला मिळेल. भले सर्व प्राइज एका संघाला का जात ना, हे म्हणणं आहे आणि योग्य डिसिजन आहे. तर बाकी ठिकाणी कसं असतं की प्रत्येकाला वाटून दिलं जाते, क्षेत्ररक्षक एकाला, फलंदाज एकाला, गोलंदाज. मात्र या स्पर्धेमध्ये तसं नाहीये. साहिल दरे या, साहिल दरे. चला या साहिल या. राम दरे ज्याने पुरस्कृत केलेली सायकल आणि ट्रॉफी. उत्कृष्ट नक्कीच 2 ट्रॉफ्या. बेस्ट फिल्डर साठी एक वेगळी ट्रॉफी आहे आणि बेस्ट फिल्डर ठरलं या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यानं या स्पर्धेमध्ये तब्बल 7 कॅच पकडलेत, 2 रनआउट केले, असा खेळाडू ठरेल या स्पर्धेमध्ये. धाकटा कांदा संघाचा सुदाम नाईक. सुदाम नाईक या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय. तर नक्कीच आपण सुदाम नाईकला देत आहोत या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, एक स्पोर्ट्स सायकल, त्याचबरोबर ट्रॉफी, असे हे प्राइज आपण देत आहोत. व्हेरी वेल. खरं तर संघाने जबरदस्त कामगिरी केली. तर सुदाम नाईक ठरले स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर आम्ही देणार आहोत या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. एक दमदार खेळ या खेळपट्टीवरती पाहिला. फलंदाजी ती दादागिरी होती. ही खेळपट्टी जरी फलंदाजाला अनुकूल असली तरी स्वतःच्या नावाचा परिचय दिला आणि संघाला शेवटपर्यंत घेऊन आले आणि संघाला विजय मिळवून दिलाय तो उत्कृष्ट गोलंदाज. एकूण त्यानं या स्पर्धेमध्ये 5 षटकं फेकली, 36 धावा दिल्या, 6 विकेट घेतल्या, असा सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये ठरलाय. ऋणव 11 नारायण संघाचा विकी माने. विकी माने उत्कृष्ट गोलंदाज. हे प्राइज देण्यासाठी
मी विनंती करेल या ठिकाणी बबन पाटील साहेब या, बालू काटे साहेब या आणि बबन पाटील साहेब या, दोघांनी या. चला विकी माने सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला स्पर्धेमध्ये. व्हेरी वेल विकी. दमदार खेळ संघाचा राहिला. संघ खरं तर सेमी फायनल पर्यंत त्यानं पोहोचवला आणि दमदार प्रदर्शन करत संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी राहिलाय. तर संघाचा कार्ड विकी माने या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. त्यानंतर आम्ही या ठिकाणी देणार उत्कृष्ट फलंदाज. या ठिकाणी सर्वोत्कृष्ट फलंदाज मी विनंती करेल या ठिकाणी चंद्रकांत भोपी साहेबांना की यावं आपण समोर, आणि बालू काटे साहेब या. बालू काटे साहेब आणि चंद्रकांत भोपी दोघांनी या. त्यांच्या शुभाशय आम्ही देणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये एक अप्रतिम कामगिरी ज्या संघाची राहिली आणि त्या खेळाडूनं सर्वोत्कृष्ट खेळ केला. जवळजवळ या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट बॅटिंग करत असताना 79 धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये ठोकल्या. खरं तर आपण 3 मॅचेस धावा फक्त काउंट करत होतो, त्यामुळे त्या 3 मॅचच्या धावा आम्ही तिथे सांगतोय की 79 धावा ज्यानं केल्या तो खेळाडू ठरलाय. ज्या संघानं कामगिरी चांगली केली, चेंज द गेम वडवली संघाचा विशाल पाटील. विशाल पाटील एक आक्रमक खेळाडू, सलामीला येत असताना नेहमी प्रत्येक ग्राउंड त्यानं गाजवलाय. तो विशाल पाटील ठरला या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू. मॅन ऑफ द मॅच. खरं तर इथे उत्कृष्ट फलंदाज 79 धावा त्याने केल्या. सेमी फायनल मध्ये देखील त्यांचा संघानं जबरदस्त कामगिरी केली आणि विशालला देत आहोत आम्ही या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट म्हणजे फलंदाज. व्हेरी वेल प्लेड विशाल. काय एकंदरीत स्पर्धा भरपूर चांगली होती. संघ चॅम्पियनशिप पटकावला. काय म्हणशील? नाही, खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि खेळण्यास मजा आली. काय सांगशील? यंदाच्या सीझनची सुरुवात चांगलीच झाली आहे. नक्की चांगली झाली आहे, कारण का टीमने पण चांगला एफर्ट दिला. पहिलीच एंट्री होती आणि पहिली फायनल जी आलेली आहे गावामध्ये, खरोखर मला वाटते या सीझनमध्ये पुन्हा आमचा फॉर्म तोच राहील. ज्या प्रकारे घुरसई संघाविरुद्ध तुम्ही खेळत होते, अगदी चांगली मॅच झाली, शेवटपर्यंत आली. शेवटच्या गोलंदाजावरती किती विश्वास होता की जे पवन केने सारखा खेळाडू खेळपट्टीवरती शेवटपर्यंत टिकला, तरी सुद्धा मॅच जिंकून दिली. आमचा तो असा गोलंदाज आहे जयेश पाटील की कुठलाही फलंदाज असू द्या, नेहमी आम्हाला त्याला सांगायला जावं लागत नाही. आम्ही ऋतिकलाही सांगू, कमलेशलाही सांगायला जातो. त्यांच्यावर आम्ही थोडंसं हे पण करतो, म्हणजे की इकडे टाक तिकडे टाक, गोलंदाजी अशी करा. परंतु त्या असे 2 गोलंदाज आहे अनिल आणि तो, की त्यांना आम्हाला कधी असं सांगायला जायला लागत नाही की इथेच गोलंदाजी केली पाहिजे की काय केली पाहिजे. परंतु त्यांचा एवढा कॉन्फिडन्स असतो की ते डायरेक्ट आम्ही गेला सांगतो मी याला असं टाकतो तर टाक. आणि खरोखर खूप छान गोलंदाजी केली आणि ती मॅच जिंकली आणि तिथून आमचा कॉन्फिडन्स अजून हाय झाला. थँक्यू. हे होते विशाल पाटील, बेस्ट बॅट्समन तुम्ही पाहिले आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज तो ठरलाय. आणि आता आम्ही देणार त्या स्पर्धेमधला 5व्या क्रमांकाचं प्राइज. तर 5वा क्रमांक पंचम प्राइज या स्पर्धेमध्ये रोख कॅश प्राइज 25,000 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी इन्व्हाइट करेल हरचंद्र दादा पावशे. यस, हरचंद्र पावशे या आणि गोवर्धन दादा पावशे आपण या, दोघांनी या. चला 5व्या नंबरची ट्रॉफी उद्या आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी करत असताना संघानं दमदार खेळ केला. तो संघ प्रिन्स 11 धाकटा कांदा संघ ठरलाय या स्पर्धेतला 5व्या क्रमांकाचा मानकरी. रोख कॅश प्राइज. चला संपूर्ण टीम या लगेच. धाकटा कांदा संघ का आपण लांब राहत या लवकर. बघा संपूर्ण कामगिरी चांगली राहिली. रोख कॅश प्राइज 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ही माजी सरपंच व उपसरपंच ट्रॉफी देऊन संघाला सन्मानित केलं जातंय.
धाकटा कांदा संघ दमदार खेळ राहिला आणि 5व्या क्रमांकाचे मानकरी राहिले या स्पर्धेमध्ये. त्या संपूर्ण टीमचं आम्ही अभिनंदन करू. त्यानंतर या ठिकाणी 4र्थ क्रमांकाचे मानकरी रोख कॅश प्राइज 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन संघाला सन्मानित केलं जाणार आहे. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी सन्माननीय बबन पाटील साहेब आणि धर्माशेठ पावशे यांना विनंती करेल आपण यावं. या धर्माशेठ पावशे आणि बबन पाटील साहेब या. चला सर्व मान्यवर उभे राहा. आपण सर्व मान्यवर या. सगळ्यांनी एकत्र उभे राहा. चला या सर्व मान्यवर आपण उभे राहा एका साईडला. चला या. चला या. आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय नक्ष 11 गावदेवी बेलवली संघ. क्या बात आहे. बेलवली संघाने आज काय खेळ केला. एक क्वालिफाय मॅच तुम्ही पाहिली. त्या मॅच मध्ये खरं तर आदर्श पडले संघाला परास्त केलं असं वाटलंही नव्हतं कोणाला की पडले संघ परास्त होईल. पहिल्या ओव्हर 20 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये 27, तिसऱ्या ओव्हरला 10 आल्या आणि शेवटला 8 धावा डिफेन्स केल्या आणि तो विक्रम नोंदवत संघ क्वालिफाय झाला आणि या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी झाला. व्हेरी वेल डन. त्यानंतर या स्पर्धेतला आम्ही देणार 3य क्रमांक ज्या संघाने खरंच संघर्ष केला. गेली 3 दिवस त्यांच्या मॅचेस आम्ही पाहतोय. मॅचेस नागझरीमध्ये पाहिल्या, दानसरला पाहिल्या आणि इकडे पाहिल्या. सर्व बाजूला अप्रतिम कामगिरी केली. परंतु त्या 3 स्पर्धेमधून आज या ठिकाणी त्यांना यश मिळालं आणि त्या संघाने भरीव कामगिरी केली. तिसरं प्राइज 25,000 रुपये भव्य दिव्य ट्रॉफी आम्ही देत आहोत ऋणव 11 नारायण संघ. चला नारायण संघ या यंदाच्या सीझनची सुरुवात मी तर म्हणेन भरपूर चांगलीच झाली आहे. तर प्रत्येक ठिकाणी संघर्ष जरूर केला आणि आम्ही नेहमीच सांगतो की संघर्ष करने वाले की कभी हार नहीं होती. काय जबरदस्त खेळले. 3य क्रमांकाचे मानकरी ऋणव 11 नारायण संघ आमचे निलेश दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. चला नशीब शेठ या. चला नारायण संघ काय जबरदस्त कामगिरी. एकदा जोरदार टाळ्या नारायण संघासाठी. भरीव कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आणि 3य क्रमांकाचे मानकरी राहिले ऋणव 11 नारायण संघ. त्यानंतर या स्पर्धेतला आम्ही देणार आहोत 2य क्रमांक रोख कॅश प्राइज 50,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. खरं तर इथे देण्यासाठी आमचे सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि या सर्व मान्यवरांच्या शुभाशय आम्ही 2य क्रमांक देत आहोत. ज्या संघाने कामगिरी चांगली केली, फायनल पर्यंत पोहोचले आणि रनरअप संघ ठरला या स्पर्धेतला अग्नेश 11 DCC मोरबे संघ. जयराम पावशे रामदरे साहेब या आणि गोवर्धन पावशे साहेब या. या आपण आपल्या शुभाशय प्राइज देऊया. दर्शन मात्र या. पहलवान साजन पावशे हे देखील या. सगळ्यांनी या इकडे. चला या दर्शन दादा या. बक्षीस देण्यासाठी या. साजन पावशे आपण या. द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ आपण पाहतोय नक्ष 11 अग्नेश 11 DCC मोरबे संघ. काय दमदार खेळ या संघाने केला आणि रोख कॅश प्राइज 50,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्या संघाला सन्मानित केले जाते. तो संघ आहे DCC मोरबे संघ. आणि पहिल्या क्रमांकाचा प्राइज आपण पाहतो रोख कॅश प्राइज 1,00,000 रुपये. स्वर्गीय अभि स्पोर्ट्स संग्राम 11 सोन पालकर. बघा या संघाची संपूर्ण जिम्मेदारी मॅनेजमेंट काय जबरदस्त होता आणि DCC मोरबे संघ सीझनची सुरुवात भरपूरच चांगली झालेली आहे आणि नक्कीच आता आम्ही पहिला क्रमांक देणार आहोत. या ठिकाणी
खरं तर मी सर्व मान्यवरांना प्रथम विनंती करेल आपण यावं. सर्व ज्या मान्यवर आहेत सगळ्यांनी या. एकदा सगळ्यांना विनंती करतो सगळे या. शेवटची ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची. ही ट्रॉफी खरं तर आपण पाहतोय आज या ठिकाणी पहिल्या क्रमांकापासून 5व्या क्रमांकापर्यंत आकर्षित ट्रॉफ्या तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहिल्या आणि त्या आम्हाला पुरस्कृत केल्या. बरोबर आमचे स्पर्धेचे सर्व शरद दादा पावशे यांनी त्या सर्व ट्रॉफ्या पुरस्कृत केलेल्या आहेत आणि पहिला क्रमांक ठरलाय या स्पर्धेतला. प्रथम क्रमांक अंशिका 11 चेंज द गेम वडवली संघ. पहिला क्रमांक एकदा जोरदार टाळ्या. आज सर्वांची मनं जिंकली आणि संघ पहिल्या क्रमांकाचा मानकरी झाला. अंशिका 11 चेंज द गेम वडवली संघ. व्हेरी वेल प्लेड कॅप्टन. आणि आता फक्त या ठिकाणी प्रत्येकाचं लक्ष लागलंय मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक वरती. Who is the lucky guys? मित्रो कोण असेल भाग्यवान खेळाडू ज्याला या स्पर्धेतली बाईक मिळेल. अनेक प्रश्न आहेत. तर या ठिकाणी मान्यवर आम्ही विनंती करू आणि आमच्या स्पर्धेसाठी ही बाईक खरं तर ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे ती बाईक सन्माननीय आमचे नितेश गोपाल जोशी अर्थात सर्वांचे लाडके गुड्डू दादा जोशी यांच्या वतीने ती बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गुड्डू दादाचा आपण मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करूया की या स्पर्धेसाठी गुड्डू दादांनी बाईक पुरस्कृत केली. खरं नाव त्यांचं आहे नितेश गोपाल जोशी ज्यांना सर्वजण प्रेमाने गुड्डू दादा म्हणतात आणि शैलेश दादा यांचं कार्य परम मित्र आहेत. संपूर्ण संबंध आपण पाहिले संग्राम 11 संघाच्या सोबत त्यांचे चांगले संबंध आहेत आणि सातत्याने पाठीशी असतात. तर नक्कीच गुड्डू दादा जोशी या ठिकाणी त्यांच्या वतीने ही बाईक आलेली आहे आणि आता ही बाईक देण्याची वेळ आली आहे. प्रेक्षक वर्ग हु इज द लकी गाईज? कोणता खेळाडू ठरलेल्या स्पर्धेतला मालिकावीर याचं उत्तर आणि साहेब या मान्यवरांना शरददादा पावशे या रामदरे साहेब या धर्मशेठ पावशे साहेब या नारायण पावशे साहेब या सगळ्यांनी जे मान्यवर आहेत ते सगळे खाली या. चला या खाली. बाईक द्यायची आपल्याला कारण आता ही बाईक कोणाला मिळणार हा प्रश्न आता प्रेक्षकांमध्ये अद्याप त्याचं उत्तर मिळालेलं नाहीये. कारण 5 संघ विजेता ठरलेत. त्या 5 संघातून आपण पाहिलं 55 खेळाडू आणि त्या 55 खेळाडू मधून आता एक खेळाडू ठरेल भाग्यवान विजेता. आपण 3 मॅचेस फक्त पॉइंट पकडलेले आहेत म्हणजे रन्स आणि एका विकेटसाठी 5 पॉइंट अशा प्रकारे एकूण विकास दादा धरणा येथे उपस्थित झाले त्यांनाही विनंती यावं आपण. विकास दादा या. आणि ही बाईक आता या ठिकाणी देत आहोत मालिकावीर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 मॅच मध्ये 78 धावा 4 विकेट घेतल्या म्हणजे एकूण जर आपण काउंट केलं तर 98 पॉइंट त्या खेळाडूचे ठरले. जवळजवळ 2 ते 3 खेळाडू रेसमध्ये होते परंतु काहीशा अंतरावरती आता हा खेळाडू पुढे गेलाय. 78 धावा आणि 4 विकेट अशा प्रकारे 98 पॉइंट्स ही बाईक आम्ही या ठिकाणी घोषित करीत आहोत. संघ आपण पाहतो या ठिकाणी प्रिन्स 11 धाकटा खांदा संघाचा खेळाडू अजय नाईक या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीरचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या
आणि आमच्या संग्राम मिलरच्या सर्व खेळाडूने त्याला नाव दिलंय पोलार्ड. क्या बात आहे, पोलार्ड उतरलाय मॅन ऑफ द सिरीज. खर तर अजय नाईक ठरला या स्पर्धेतला मालिकावीर. गुड्डू दादा अजय नाईक, यस अजय नाईक, अजय नाईक ठरला स्पर्धेतला मालिकावीर. एकदा अजय साठी जोरदार टाळ्या. 3 मॅच 78 धावांनी 4 विकेट घेत तो ठरला स्पर्धेतला मालिकावीर अर्थात पोलार्ड. आणि ट्रॉफी त्याचबरोबर त्याला बाईकची चावी देऊन आम्ही सन्मानित करत आहोत. ही बाईक आम्हाला पुरस्कृत केले गुड्डूदादा जोशी पेडगाव यांच्या वतीनं. यस अजय नाईक या बाईक वरती या. अजय सर्वप्रथम संघाचं अभिनंदन करेल, कारण संघ जर खेळला नाही, संघ जर जिंकला नाही तर आपण इथपर्यंत येत नसतो, हे नक्की आहे. परंतु आज तुझ्या संघाच्या कामगिरीबद्दल आणि तुला मिळालेल्या यशाबद्दल तू 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. टीमचा साथ आहे म्हणून इथपर्यंत पोहोचलो मी. अजय आपल्या कारकिर्दीमधली पहिलीच बाईक आहे, ही बाईक घेतली आहे, कसं फील होत आहे? काय सांगू शकत नाही. किती आनंद झालाय? भरपूर आनंद झालाय. आणि आता या बाईक वरती प्रथम तू कोणाला बसवणार? आईला. नक्की धन्यवाद. एकदा जोरदार टाळ होऊ द्या अजय नाईक साठी या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी अर्थात 78 धावांनी 4 विकेट. वेल डन. संपूर्ण संघाचं अभिनंदन करू. आज विजेत्या 5 संघांचं अभिनंदन.